तर पुण्याकडे वळूयात. पुणे शहरात अनेक ठिकाणी बांधकाम प्रकल्प चालू आहेत, त्यामध्ये व्यावसायिक आणि मेट्रोच्या कामांचाही समावेश आहे. कामांमुळे पुणे शहरात वायू प्रदूषण अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. धुळीमुळे पुणेकर हैराण झाले. यावर उपाययोजना करत पुणे महानगरपालिकेने 5 नवीन फॉगिंग मशीन्स आणलेले आहेत आणि शहराच्या धुळीच्या हॉटस्पॉटवरती ते रुजू केलेले आहेत. नक्की हे कसं काम करतात आणि काय त्याचं स्वरूप आहे हे जाणून घेतलेलं आहे पुणे महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांच्याकडनं. आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे. पुणे शहरात सध्या अनेक ठिकाणी बांधकामे चालू आहेत आणि त्यासोबतच पुणे शहरातली वाहतूक देखील वाढत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम होतोय तो सगळा वायू प्रदूषण आणि अनेक जे वेगवेगळे प्रदूषण आहेत त्याच्यावरती सुद्धा. पण त्यावरती तोडगा एक पुणे महानगरपालिकेने काढलाय, तो म्हणजे सध्या त्यांचं फॉगिंग मशीन पुणे शहरातल्या मुख्य ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर नक्की या फॉगिंग मशीनचं काय काम आहे, ते पुणे शहरातल्या कुठल्या भागात असतात हे जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे सर आहेत. सर, आपण बघतो की पुणे महानगरपालिकेने एक नवीन एक मशीन फॉगिंग मशीन जे आहे ते पुणे शहरात आणलेलं आहे. तर नक्की त्याचं काय काम आहे आणि कुठल्या प्रकारे ते काम करतं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी? फॉगिंग मशीन म्हणजे आम्ही पुणे महानगरपालिकेने नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम या केंद्र शासनाच्या प्रोग्राम अंतर्गत एअर पोल्युशन कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आहे, त्यापैकी एक उपाययोजना हे फॉगिंग मशीन म्हणून घेतलेलं आहे. तर फॉगिंग मशीन मुख्यतः एक ट्रकच्या चॅसीवर साधारण 6000 लिटरची एक पाण्याची टाकी माउंट असते आणि त्या पाण्याच्या टाकीला हाय प्रेशर पंप म्हणजे साधारणपणे 10 kg/सेंटीमीटर इतक्या हाय प्रेशरनी 22 नोझलमधून साधारण 50 मायक्रॉन पार्टिकल असलेले पाण्याचे कण बाहेर फेकले जातात आणि ह्या कणामुळे जे तिथलं स्थानिक हवा प्रदूषणाचे मुख्य घटक आहेत जसे PM10, PM2.5 पार्टिकल म्हणजे अतिसूक्ष्म धूलिकण पार्टिकल, हे पार्टिकल सेटल होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे 5 मशीन आम्ही ह्या एनकॅपमध्ये नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममध्ये घेतलेले आहे आणि ह्या मशीनचा वापर आम्ही शहरात जे प्रमुख रस्ते म्हणजे सोलापूर रोड, सातारा रोड, कर्वे रोड, देन सिंहगड रोड अशा प्रमुख रस्त्यांवर आम्ही ही मशीन वापरतोय. या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी प्रदूषणात जास्त आम्हाला आढळेल अशा ठिकाणी पण अशा फॉगिंग मशीनचा वापर आम्हाला करता येऊ शकतो. सर, आणि हे जे मशीन पुणे शहरामध्ये आणलेले आहेत किंवा फॉगिंग मशीन जे ठिकठिकाणी वायू प्रदूषण कमी करण्याचं रुजू केलेले आहेत, तर त्याचं नक्की स्वरूप कसं असणार आहे? काय ते कंत्राटदारांना कोणी दिलेलं आहे का अजून काही वेगळी पद्धत आहे? सध्या आम्ही ह्या मशीन बरोबर 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट हा एजन्सीला दिलेला आहे. 1 वर्षानंतर मग महानगरपालिकेतर्फे किंवा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट मार्फत करण्यात येईल. सर, एक प्रश्न असा होता की तुम्ही आता मगाशी सांगितलं की त्या प्रत्येक मशीनवरती 6000 लिटरची पाण्याची टाकी आहे. तर एक फक्त प्रश्न असा होता की आपण बघतोय आत्तापासूनच पुणे शहरामध्ये थोडंसं पाण्याचं आपल्याला टंचाई आत्तापासूनच जाणवते, अजून पावसाळा लांब आहे. तर ते आणि हे आपण कसं त्याचं समीकरण करतो? नाही, त्याला साधारण 6000 लिटर म्हणजे तसं टँकरची कॅपॅसिटी खूपच कमी कॅपॅसिटी आहे, परंतु इथं जिथं जिथं हवा प्रदूषण आहे अशा ठिकाणी ते वापरलं जाणार आहे. पूर्ण शहरभर नाही, पण जिथे हॉटस्पॉट जिथं गरज आहे अशा ठिकाणी ती वापरली जाणार आहे. सर, हॉटस्पॉटमध्ये जेव्हा हे मशीन वापरलं जातं तेव्हा साधारणतः त्याचं रन टाइम किती असतं? किती वेळ ते तिकडे चालू राहतं आणि कशा प्रकारे त्याचं एक वर्किंग असतं? साधारण एका फिल्ममध्ये 2.5 ते 3 तास ही मशीन चालू शकते आणि किती किलोमीटर? आणि अप्रॉक्सिमेटली 40 किलोमीटर ट्रॅव्हल करू शकते. सर, आणि आपण बघतोय की वायू प्रदूषण असू दे किंवा इतर काही प्रदूषण असू दे पुणे शहरातले, हे एक उपाययोजना झाली. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अजून कुठल्या पण काही अशा उपाययोजना असतील का पुणेकरांसाठी? नाही, हवा प्रदूषण संबंधी विविध उपाययोजना आहेत. याच्यामध्ये प्रमुखतः ट्रान्सपोर्ट साठी आता PMPMLचे इलेक्ट्रिक बस चालू आहे. इनफॅक्ट मला सांगायला आवडेल की जे साधारण 2000 बसेस पुणे शहरामध्ये चालतात त्यापैकी 90% बसेस ह्या ग्रीन फ्युल म्हणजे CNG किंवा इलेक्ट्रिकवर चालतात. आणि अशा प्रकारे ट्रान्सपोर्ट देन इतर पण बऱ्याचशा बाबी आहे, जसे की आपण एंड टू एंड रोड पेव्हिंग करतो रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी.
घनकचरा व्यवस्थापन आहे, CNG व्हेकलचा वापर आहे, इव्हन महानगरपालिकेने सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर सुरू केलेला आहे. सायकल ट्रॅक, फुटपाथ हे आपण रस्त्यावर एक कंपल्सरी एलिमेंट म्हणून आता रिडिझाईन सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही इव्हन जे आपले क्रिमॅटोरियम आहे तर ह्या ठिकाणी आपण विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिनी सुद्धा बसवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असाल की बऱ्याचशा जे आपले क्रिमॅटोरियम आहे तर या ठिकाणी आम्ही इलेक्ट्रिक क्रिमेशन हे फ्री ऑफ कॉस्ट लोकांना प्रोव्हाइड केलेले आहे. तर अशा प्रकारे जे जे स्त्रोत वायू प्रदूषण संबंधी आहे त्या स्त्रोतानुसार त्याच्यावर उपाययोजना करायचा आम्ही प्रयत्न करतोय. नक्कीच आपण जसं बघितलं की पुणे महानगरपालिका अनेक वेगवेगळ्या उपाययोजना आणतायत आणि त्यामुळे वायू प्रदूषण पुणे शहरातलं कमी करण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या परीने चालू आहे. आणि आता सध्या पुणेकरांसाठी हे जे वायू प्रदूषण कमी करणारं जे फॉगिंग मशीन आहेत ते सध्या पुणे शहरातल्या विविध भागात, जसं सरांनी सांगितलं की जिकडे हॉटस्पॉट आहेत वायू प्रदूषणाचे तिकडे ते आता रुजू झालेले आहेत. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.